एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वाईट करावं, वाईट व्हावं असं चिंतलं असेल किंवा वाईट करण्याचा प्रयत्न केला असेल, अशा तुम्ही कितीही जणांना टोप्या घातलात ना, तुम्हाला वाटत असेल मी इतरांना टोप्या घालतो म्हणजे कुणालाच काही कळणार नाही, ते फक्त मला कळेल. नाही, तुम्ही विसरताय की जे काही तुम्ही कर्म करताय ना, त्याचा ओ-टी-पी थेट देवाच्या मोबाईलपर्यंत पोहोचतो, हे तुम्ही विसरताय. लक्षात ठेवा. आणि जेव्हा त्या कर्माचा भोग तुमच्या वाट्याला येतो ना, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं. पण रिअलाईज होऊन ते तुम्हाला मान्य करायचं नसतं की चूक माझ्यामुळेच आहे. ते तुम्ही ढकलताय दुसऱ्यावर. दुसऱ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अशी वाईट परिस्थिती आली असं वाटतं. पण तुमचा कर्म तुम्हाला रिअलाईज होत नाही. तुमच्या वाईट कर्मामुळे तुम्हाला असे भोग मिळाले हे तुम्ही विसरताय. अशी परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल ना, तर दुसऱ्यांविषयी वाईट चिंतनं, वाईट करणं, दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला टोप्या घालणं सोडून द्या. नक्कीच तुमचे कर्म वाईट नसणार, चांगलेच कर्म होतील आणि तुमचे चांगले दिवस सुरू होतील. त्यामुळे दुसऱ्यांना टोपी घालणं, दुसऱ्यांविषयी वाईट चिंतनं सोडून द्या.